गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मी आता आहे गिरणगाव परिसर, म्हणजे आपल्या संस्कृतीचं परंपरा जोपासणारं माहेरघर। आपण मागच्या व्हिडिओमध्ये परळचे गणेशोत्सव पाहिले, आता आपण पाहणार आहोत लालबाग काळा चौकी विभागातील गणेशोत्सव, तिथला गणपती। तुम्हाला घर बसल्या तुम्हाला हे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत, कारण प्रचंड गर्दी असते लालबाग परळ विभागात। प्रचंड भाविक येतात भक्तजन बघायला तिथे, आणि तुम्हाला येता येत नाही काही जणांना, तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। हा व्हिडिओ आता जाणार आहोत पहिला गणपती बघायला करिओडचा कैवारी, त्यानंतर आपण लालबागचे इतरही गणपती पाहणार आहोत। तर चला पूर्णपणे व्हिडिओ पहा। गणपती बाप्पा मोरया। करिओडचा कैवारी बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, यंदा त्यांचं हिरक महोत्सवी वर्ष आहे। अशी कलाकृती आहे करिओडचा कैवारी, असा बघा कैवारी अक्षर आहे, आणि कैवारी अक्षरावरती करिओडचा कैवारी विराजमान झालेला आहे। माझं नाव किशोर मच्छिंद्रनाथ चव्हाण, मी मंडळाचा उपसेक्रेटरी आहे। यावर्षी बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करिओड पूर्व विभाग करिओडचा कैवारी, यावर्षी आमच्या मंडळाचं 60वं वर्ष हिरक महोत्सवी वर्ष आहे। आमची जी मूर्ती आहे ती आमचा मंडळाचं जे सिम्बॉल आहे करिओडचा कैवारी त्याच्या विराजमान झालेली आहे। आणि हा तुम्ही पूर्ण हा देखावा बघत असाल, हा राजमहल देखावा आम्ही यावर्षी साकारण्यात आलेला आहे। ही जी मूर्ती आहे ती कागदी लगद्याची मूर्ती आहे, पर्यावरणपूर्वक आमचे मूर्तिकार राजन जाट यांनी साकारलेली आहे। कैवारीचा विजय असो, करिओडच्या कैवारीचा विजय असो। तर आता आपण आलो आहोत लालबाग मुंबईचा राजाचा दर्शन घ्यायला। 22 फूट वाले की जय। आता मुंबईचा राजाचं दर्शन घेणार आहोत आपण। गणपती बाप्पा मोरया, मुंबईचा राजाचा विजय असो। तर आता आम्ही आलो आहे मुंबईचा राजा इथे 22 फूट वाले की जय तिथे आलेलो आहे, आणि तिथे रामेश्वरमचा देखावा आहे तो आता आपण पाहणार आहोत। आणि माझ्यासोबत आहेत MJ रील्स, जे आमचे मित्र आहेत, ते आता माझ्यासोबत असणार आहेत, आणि आता आपण पाहणार आहोत मुंबईचा राजाचा दर्शन घेणार आहोत। चला चला चला। आकर्षक अशी विद्युत रेषाई, रांगेतून दमलाय आणि प्रचंड मेहनत केली आहे। आणि तुम्हाला हे बघा इथे पायाचा तुमचा मसाज होतो, सुखाचा विसावा, इथे तुम्हाला मोफत तुमच्या इथे पायाचा मसाज होणार आहे इथे। आणि इथे म्हटलेलं आहे त्यांनी जिद्द चालत राहण्याची, आणि जिद्द चालत चालत आपल्या बाप्पाचं दर्शन घ्या आणि आपले पाय वगैरे काय दुखत असतील तर इथे मशीन ठेवली त्यांनी मसाज करून घ्या। मूर्तिकार दीनानाथ वेलिंग प्रवेशद्वार वेलिंगकर हे मुंबईच्या राजाचे प्रथम मूर्तिकार, त्यांच्या नावाने हा प्रवेशद्वार आहे। आता आत आलात ते बघा रामनाथ स्वामी मंदिर, म्हणजे रामेश्वरमची इथे माहिती आहे, इथे तुम्हाला माहिती मिळेल। बघा रामेश्वरम मंदिरात जसे खांब आहेत तसेच इथे खांबाची प्रतिकृती इथे बनवली आहे। आणि हे बघा इथे हे लक्ष्मणाचे चित्र आहे, आणि इथे बघा राम सीता लक्ष्मण, इथे सीतेचं चित्र आहे, पुढे रामाचं चित्र आहे, बजरंग बली की जय हनुमान यांचे सर्वांचे तेले चित्र आहे। त्या बाजूला बघा रामायणाची कथा चित्र स्वरूपात तुम्हाला पाहता येईल। हे बघा
वाले की जय। पहा सुंदर अशी मूर्ती आहे। गणपती बाप्पा मोरया। तर आता पुढील दर्शन तेजुकाई राजाचं पर्यावरणपूरक असलेला तेजुकाईचा राजाचं दर्शन घेणार आहोत आपण। तेजुकाई सार्वजनिक गणेश मंडळ राजा तेजुकाईचा, वर्ष 59। मूर्तिकार राजन विठ्ठल झाड यांची मूर्ती आहे। पर्यावरणपूरक कागदीच्या लाकडापासून बनवलेली मूर्ती वीर योद्धा। राजा तर आता आपण आहोत आता लालबागच्या राजाच्या इथे। लालबागच्या राजाच्या इथे प्रचंड गर्दी आहे। आता लालबागच्या राजाचं गेटचंच आपण दर्शन घेणार आहोत आणि लालबागच्या दर्शनासाठी तुम्हाला मागील व्हिडिओ जी फर्स्ट लुकची व्हिडिओ आहे लालबागच्या राजाची ती तुम्हाला पाहायला मिळेल। तर लालबागच्या राजाचा विजय असो। लालबागच्या राजाचा मदत कक्ष इथे सारखे अनाउन्समेंट चालू असते। लालबागच्या राजाच्या बद्दलचं माहिती देत असतात आणि हे आमचे लालबागच्या राजाचे कार्यकर्ते आहेत। हा आहे लालबागच्या राजाचा वैद्यकीय कक्ष। बाल गणेशचा बल्लाळेश्वर। आपलं पितळाचं बल्लाळेश्वर, बाळ गोपाळांचा बल्लाळेश्वर। नमस्कार, माझं नाव हेमंत विजय पालव। मंडळाचा अमृत महोत्सव वर्ष आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षात मी उपाध्यक्ष म्हणून इथे कार्यरत आहे आणि ही सर्व आमची कार्यकारिणी आहे। सो 75व्या वर्षानिमित्त आम्ही बालगणेश भक्त आणि बालगणेश मंडळ आमच्या मंडळाचं नाव असल्यामुळे आम्ही एक संकल्पना राबवली की आमच्या ह्या वर्षीचा जो देखावा असेल तो या बल्लाळेश्वर भक्त म्हणून ओळखले जातात, पाली गणपतीचे। ठीक आहे, तर एक छोटे भक्त, जसं आमच्या मंडळाचं नाव आहे बालगणेश मंडळ, म्हणून ह्यावेळेला आम्ही जो देखावा साजरा केलेला आहे तो बालगणेश पालीचा बल्लाळेश्वर आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता की इथे आतोनात भक्तांची गर्दी लागलेली असते आणि दरवर्षी आमचे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो। त्यापैकी एक वसा समाजसेवेचा असतो। त्याचप्रकारे आम्ही रुग्णांना भरपूर सारी मदत करतो। कोणी आर्थिक मदत, कोणाला आम्ही व्हीलचेअर अशा प्रकारचं वाटप करतो। त्याचप्रकारे आमचे विविध क्रीडा प्रकार इथे आम्ही राबवतो।
आणि सर्वात पहिलं बोलायला गेलं तर पूर्ण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये जे एका नावारूपाने मोठं झालेलं असं एका इमारतीचा मोठा उत्सव करणारं, म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवांना पण एक सामोरी जाणारं असं मंडळ एका इमारतीचा गणेशोत्सव म्हणून आम्ही साजरा करतो, असं आमचं बालगणेश मंडळ आहे. आणि बल्लाळेश्वर भक्त म्हणून आम्ही त्याची अतोनात सेवा करत असतो. असं नाही की 11 दिवसच आम्ही ही सेवा करत असतो, वर्षभर आमचा हा सेवा करण्याचा कार्यक्रम चालू असतो. आणि त्याच प्रकारे असं तुमचं सहकार्य इथे लाभत राहतं आणि त्याच्याच नावारूपाने आमच्याही गणेशोत्सवाला बऱ्याचशा भक्तांची भेट होते आपल्यामुळे. तरी अशीच सर्व गणेश भक्तांनी आमच्या मंडळास भेट द्यावी अशी मी एक गोड विनंती करतो. गणपती बाप्पा मोरया. एकच ईश्वर बल्लाळेश्वर. चला धन्यवाद. तर आता आलेलो आहे काळा चौकीच्या महागणपतीचं दर्शन घ्यायला. तर जाऊया काळा चौकीच्या महागणपतीचं दर्शन घ्यायला. चला काळा चौकीचा महागणपतीचं पण दर्शन घ्यायला. आणि ही छोटीशी गल्ली आहे ना, ही खास अशी छोटीशी गल्ली, कारण ह्या छोट्याशा गल्लीतून त्या महागणपतीचं आगमन आणि जो विसर्जन निघतो तो व्हिडिओ बघण्यासारखा असतो. महागणपती रंगारी बदकचा रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लाडका लंबोदर आपण दर्शन घेणार आहोत. विष्णुवारी अवतार, नटराज अवतार आणि वीरभद्र अवतार आहे पुढे, आणि यक्ष अवतार, वीरभद्र अवतार, यक्ष अवतार. महाबळेश्वर कोकणातील महाबळेश्वरचा इथे आहे. सुरेश अवतार आणि बाजूला आहे यतीनाथ अवतार, शरभ अवतार. या अवतारात भगवान शंकर यांनी नृसिंहाचा राग शांत केला होता. पहा शरभ अवतार, अवतार अश्वत्थामा अवतार. गिरणगावचा राजा इथे दर्शन घ्यायला. गिरणगावचा राजा. चिंचपोकळीचा चिंतामणी, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ. आता आपण चिंचपोकळीचा चिंतामणीचा आता आपण दर्शन घेणार आहोत. आपली महाराष्ट्र संस्कृती, परंपरा, वारसा, गडकोट, दुर्ग, किल्ले ही आपली महाराष्ट्राची शान आहे. त्याचाच हा प्रवेशद्वार चिंचपोकळी चिंतामणीचा.
मित्र रुपेश पवार यांच्या सोसायटीमध्ये आलो आहे. तिथे गणेशोत्सव असतो. तुमच्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत. मोतांकाचा भालचंद्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्रीमोतांका सहकारी गृहनिर्माण संस्था, श्रीमोतांका उत्सव समिती, आम्ही एक छोटे गाणी आमचं त्यांचा सत्कार करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. युट्यूबर्स मिलिंद खोत, जरा हटके युट्यूब चॅनलचे सर्व आपल्या जरा हटके युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध ठिकाणांचे जरा हटके व्हिडिओ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर गिरणगाव परिसरातील सांस्कृतिक वारसा जपणारा आपला गिरणगाव परिसर, जे संस्कृतीचं माहेरघर आहे, ते लालबाग काळा जपू विभागातील गणपतीचं आपण दर्शन घेतलं. भक्तिमय वातावरणात आपलं दर्शन झालं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तरी सबस्क्राईब करा. आणि हा गणपती बाप्पा ही कमेंट नक्की करा. लालबागचा राहायचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया.